नमस्कार मंडळी, क्रिश व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला सकाळी उठून असं वाटत असेल की तुमचे पाय तुमचे स्वतःचे वाटत नाही किंवा रात्री झोपताना तुमचे हात सुन्न झाले असतील, रात्री झोपताना तुमचे पाय जळत असतील, सकाळी उठल्यावर तुमच्या तळव्यांमध्ये काटे जाणवत असतील किंवा मग कधीकधी तुमचे स्वतःचे पाय स्वतःचे वाटत नसतील, तर याला कधीही किरकोळ कमजोरी म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण कधीकधी ही लक्षणे शरीरातील गंभीर समस्यांची सुरुवात असू शकतात, जसं की चिमटे काढलेल्या नसा, खराब रक्ताभिसरण, मधुमेह किंवा विटॅमिनची कमतरता. मी तुम्हाला घाबरवू इच्छित नाही आहे, पण खरं सांगणं महत्त्वाचं आहे. बघा, वृद्धत्व हा आजार नाही आहे, पण वयानुसार शरीरामध्ये काही बदल हे होतात. नसा कमकुवत होतात, रक्तप्रवाह मंदावतो, स्नायूंची ताकद कमी होते आणि त्याचवेळी खराब आहार किंवा जुनाट आजार उद्भवल्यास वेदना, सुन्नपणा आणि मुंग्या येणंसुद्धा सुरू होऊ शकतं. जर आज या समस्या सौम्य वाटत असतील तर काळजी घ्या. यामुळे हळूहळू मज्जातंतूंवरील गंभीर दाब येऊ शकतो, चालण्यास त्रास होऊ शकतो आणि गंभीर प्रकरणांमध्ये अर्धांगवायू देखील होऊ शकतो. सर्वात चिंताजनक गोष्ट काय आहे? बहुतेक लोक या समस्येकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा ते डॉक्टरकडे जातात तेव्हा नसांना आधीच मोठं नुकसान झालेलं असतं. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक मोठी चूक सांगेन जी 70% लोक दररोज करतात, ज्यामुळे त्यांच्या मज्जातंतूच्या समस्या वाढतात. माझ्याकडे एक काका आले होते आणि त्यांचं वयवर्ष होतं 62. त्यांना वाटलं की त्यांच्या पायामध्ये सुन्नपणा हा फक्त कमकुवतपणा आहे. ते तेलाने मालिश करत राहिले आणि वेदनाशामक औषधं घेत राहिले, पण खरं कारण काहीतरी वेगळं होतं. नसांवर दबाव आणि विटॅमिन B12ची कमतरता. चाचण्या केल्या गेल्या तेव्हा त्यांना चालण्यास त्रास होऊ लागला होता. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगेन की वेदना आणि मुंग्या येणं का होतं, ते कधी धोकादायक बनू शकतं, कोणत्या सवयी वाढतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कोमट पाण्याचा वापर करून 3 घरगुती उपाय देखील शेअर करेन, जे योग्यरित्या केल्यास लक्षणीय आराम देऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल दिला आहे की वयानुसार मज्जातंतूशी संबंधित समस्या वेगाने वाढतात आणि एम्सच्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की भारतातील 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हात आणि पायांमध्ये मुंग्या येणं ही सर्वात मोठी कारणं आहेत, जी रक्ताभिसरणाची कमतरता आणि पौष्टिक कमतरता आहेत. पण चांगली बातमी काय आहे? जर वेळेवर काळजी घेतली तर मज्जातंतूच्या स्थितीमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि लोकांना माहीत आहे की काही सोप्या घरगुती उपायांनी आणि सवयींमध्ये लहान बदल केल्याने वेदना आणि सुन्नपणा लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो. आता पुढे व्हिडिओमध्ये मी प्रथम हात आणि पायांमध्ये वेदना, सुन्नपणा आणि मुंग्या येणं याची खरी कारणं स्पष्ट करेन आणि कोणते कारण सर्वात धोकादायक आहे. जर तुमचा हात आणि पायांमध्ये सुन्नपणा आणि वेदना येणं ही किरकोळ समस्या वाटत असेल तर काळजी घ्या. यामुळे हळूहळू मज्जातंतूमध्ये अडथळा येऊ शकतो आणि अगदी अर्धांगवायू देखील होऊ शकतो. पण आज मी तुम्हाला गरम पाणी वापरण्याच्या 3 पद्धती सांगू इच्छिते, ज्यामुळे नसा पुन्हा जिवंत होऊ शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 90% लोक करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे तुमची समस्या वाढवणं. आज तुम्ही सोपा उपाय शिकाल. जर तुम्हाला या समस्येचं खरं कारण समजलं तर तुम्हाला समजेल की अर्धी लढाई जिंकली आहे आणि अर्धी उपचार पूर्ण झाले आहेत. हा हात आणि पाय दुखणं किंवा तुम्हाला जाणवणारा बधीरपणा किंवा मुंग्या येणं हा स्वतःचा एक आजार नाही. खरं तर तो तुमच्या शरीरातून येणारा सिग्नल आहे की आत काहीतरी बरोबर नाही आहे. बघा, एक गोष्ट स्पष्ट आहे, वयाचं निमित्त आजाराच्या श्रेणीमध्ये येत नाही. मी माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांना नेहमीच एक गोष्ट समजावून सांगते, म्हातारपण स्वाभाविक आहे, परंतु त्या वयामध्ये समस्यांना तोंड देणं हे नैसर्गिक नाही. प्रथम, जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपल्या नसांमध्ये काही बदल होऊ लागतात. जसजसं आपण 55 किंवा 60 वर्षांच्या पुढे जातो तसतशा नसा ज्या आहेत त्या झाकणारा पातळ थर हळूहळू पातळ होतो. यामुळे नसांना आवश्यक असलेले पोषण कमी मिळतं आणि मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचण्याचा वेगसुद्धा कमी होतो, म्हणजे मंदावतो. परिणामी तुमचे हात आणि पाय लवकर सुन्न होतात. कधीकधी ते सुयांसारखे वाटतात आणि रात्री तुम्हाला तुमच्या पायांमध्ये जळजळ किंवा मुंग्या येणं जाणवतं. अशक्तपणा देखील विकसित होऊ शकतो. बरेच वृद्ध लोक याला अशक्तपणाचं कारण देतात किंवा त्यांना गॅसची समस्या असू शकते असं वाटतं, परंतु प्रत्यक्षात शिरा स्वतःच कमकुवत होतात. दुसरं प्रमुख कारण म्हणजे रक्ताभिसरण खराब होणं. आपल्या शरीरामध्ये हृदय पायांना रक्त पंप करतं, परंतु जसजशी वर्षे जातात तसतसे आपल्या रक्तवाहिन्या कडक होऊ लागतात, त्यामध्ये चरबी आणि कॅल्शियम जमा होतात
ज्यामुळे मार्ग अरुंद होतात। यामुळे पायांमध्ये थंडपणाची भावना येते आणि थोडं चालल्याने देखील थकवा आणि वेदना होऊ शकतात। पायांमधील शिरा आपल्या हृदयापासून सर्वात दूर असतात हे फार कमी लोकांना कळतं। म्हणूनच कोणत्याही खड्ड्यांचा आणि फुगवट्याचा परिणाम प्रथम तिथे जाणवतो। तिसरं कारण आहे बहुतेकदा लपलेले विटॅमिनची कमतरता आहे। माझ्या स्वतःच्या अनुभवामध्ये शहरात असो वा ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये विटॅमिन B12, विटॅमिन D आणि कॅल्शियमच्या कमतरतेकडे खूप दुर्लक्ष करतात। जेव्हा या कमतरता शरीरात असतात तेव्हा नसांची दुरुस्ती प्रक्रिया थांबते, ज्यामुळे वेदना आणि बधिरता येत असते, झिजणं वाढू लागतं। आरोग्य तज्ज्ञांचा असाही विश्वास आहे की वृद्धांमध्ये B पेशींची कमतरता खूप सामान्य आहे आणि ते थेट मज्जातंतूच्या कमकुवतपणाशी जोडलेले आहे। चौथं म्हणजे मधुमेह आणि थायरॉईड सारखे आजार। जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे। उच्च रक्तातील साखरेमुळे नसांमधील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान होऊ शकतं, ज्याला डॉक्टर डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात। त्याचप्रमाणे थायरॉईडमुळे नसांमध्ये सूज देखील येऊ शकते। लोक औषधे घेत राहतात पण योग्य तपासणी होत नाही आणि समस्या आणखी बिकट होत चालते। आता मी तुम्हाला एका सवयीबद्दल सांगते ज्यामुळे सर्वात जास्त नुकसान होतं आणि अंदाजे 80% वृद्ध लोक दररोज ते करतात। ते त्यांचे पाय वाकवून किंवा दाबून बराच वेळ बसणं आहे। जसं की जमिनीवरती क्रॉस पाय बसणं किंवा TV पाहताना त्यांचे पाय वाकवून किंवा मग टॉयलेटमध्ये बसताना बराच वेळ तसं बसणं। यामुळे नसांवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे रक्तप्रवाह थांबू शकतो आणि हळूहळू हेच कायमचं सुन्नपणा आणतं। माझ्याकडे एक रुग्ण होती कमलाताई आणि जी 62 वर्षांची होती। तिला वाटलं की ती फक्त कमकुवतपणामुळे अशक्त वाटते, पण सत्य हे आहे की ती तासनतास पाय दुमडून बसायची आणि तिला विटॅमिनची कमतरता होती। तिने तिची सवय बदलताच तिला फक्त 15 दिवसांमध्ये आराम वाटला। कारण जाणून घेणं हे सर्वस्व नाही। जोपर्यंत तुम्ही तुमच्या वाईट सवयी सुधारत नाही तोपर्यंत कोणतंही औषध पूर्णपणे काम करणार नाही आहे। पुढे मी तुम्हाला सांगेन की कोणत्या दैनंदिन चुका आहेत ज्या नसांना सर्वात जास्त नुकसान करतात आणि तुम्ही नकळत तुमचा त्रास वाढवता। आता मी तुम्हाला खरी गोष्ट सांगणार आहे जी थोडी विचित्र वाटेल, पण हातपाय दुखणं आणि तुम्हाला जाणवणारा सुन्नपणा किंवा मुंग्या येणं हे बहुतेकदा कोणत्याही मोठ्या आजारामुळे होत नाही, तर आपल्या काही वाईट सवयींमुळे होतं। मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न अजिबात करत नाही आहे, पण मला तुम्हाला हे सत्य सांगायचं आहे, जर या सवयी चालू राहिल्या तर तुमच्या नसांमधील ही कमकुवतपणा हळूहळू कायमचा होऊ शकतो आणि नंतर ती दुरुस्त करणं अत्यंत कठीण होऊ शकतं। लोक करत असलेली सर्वात मोठी चूक म्हणजे कमी चालणं। बघा, आपलं शरीर यंत्रासारखं आहे आणि जर तुम्ही त्यांना चालवलं नाही तर ते हळूहळू जाम होऊ लागतात। अनेक वृद्धांना असं वाटतं की जर ते चालले तर त्यांच्या वेदना वाढतील, म्हणून ते विश्रांतीसाठी बसतात, पण सत्य अगदी उलट आहे। जेव्हा तुम्ही कमी चालता तेव्हा तुमच्या पायांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि तुमचे स्नायू देखील कमकुवत होतात। नसांना आवश्यक असलेला ऑक्सिजन मिळत नाही, म्हणूनच वेदना वाढतात। सत्य हे आहे की थोडे चालणं देखील नसांसाठी सर्वोत्तम औषध मानलं जातं। दुसरी गोष्ट म्हणजे कमी पाणी पिणं, आणि हे असे घटक आहे ज्याकडे फार कमी लोक लक्ष देतात। जेव्हा शरीर निर्जलीकरण होतं तेव्हा नसांमध्ये वेदना आणि मुंग्या येणं वाढतं, कारण निर्जलीकरण रक्त जाड करतं, रक्ताभिसरण परिसंचरण मंदावतं, विशेषतः हिवाळ्यात। वृद्ध लोक त्यांचं पाणी सेवन कमी करतात, ज्यामुळे त्यांच्या समस्या आणखी वाढतात। मग खूप गोड आणि तळलेले पदार्थ अन्न खाण्याची समस्या आहे। जर तुम्ही जास्त साखर, तळलेले पदार्थ खात असाल किंवा तुमच्या आहारामध्ये जास्त रिफाईंड पीठ खात असाल तर हे तुमच्या नसांमध्ये सूज वाढवू शकतो। संशोधनामध्ये हे दिसून आलं आहे की एम्स सारख्या मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टर देखील सहमत आहेत की खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शिरांना सूज आणि रक्तप्रवाह समस्या वेगाने वाढतात। आता मी तुम्हाला एका सवयीबद्दल सांगते जी खूप धोकादायक आहे, पण लोकांना समजत नाही। एका जागी बराच वेळ बसून राहणं। उदाहरणार्थ, आज लोक तासनतास मोबाईल फोन पाहतात, TV समोर बसतात आणि खुर्चीवर स्थिर बसण्यात घालवतात। यामुळे तुमच्या नसा दबल्या जातात आणि योग्य रक्तप्रवाहामध्ये व्यत्यय येतो। दर 30 ते 40 मिनिटांनी थोडं हलणं अत्यंत महत्त्वाचं आहे। चुकीचे बूट किंवा चप्पल घालणं हे देखील एक प्रमुख कारण आहे। बरेच वृद्ध लोक खूप पातळ चप्पल घालतात किंवा त्यांचे बूट खूप जीर्ण असतात, ज्यामुळे त्यांच्या पायांवरती अनावश्यक दबाव पडतो, ज्यामुळे मज्जातंतू दुखतात। पायांना योग्य आधार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मग ताण आणि झोपेचा अभाव असतो, ज्याला लोक सहसा गांभीर्याने घेत नाही। जेव्हा तुम्ही खूप काळजी करता तुमचे स्नायू तेव्हा घट्ट होतात आणि रक्ताभिसरण कमी होतं, ज्यामुळे नसांवरती दबाव वाढतो।
जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर मुंग्या येणं अधिक स्पष्ट होईल. माझ्याकडे एक रुग्ण होते, रमेश काका, जे 65 वर्षांचे होते. त्यांना वाटलं की हे वयामुळं आहे, पण खरं कारण म्हणजे ते अजिबात चालतच नव्हते. खूप गोड खात होते आणि तासनतास टी व्ही पाहत होते. जेव्हा या सवयी बदलल्या तेव्हा त्यांचा त्रास फक्त 20 दिवसांमध्ये निम्म्यावर आला. आता प्रश्न असा आहे की जर वेदना सुरू झाल्या असतील तर घरी काय करावं? पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गरम पाण्याचे असे 3 उपाय सांगेन जे नसांना खूप आराम देतात आणि त्यापैकी एक असा आहे की त्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. बघा, मी नेहमीच एकच गोष्ट सांगत असते की प्रत्येक लहान मोठ्या समस्येसाठी थेट औषधांकडे धावणं आवश्यक नाही आहे. कधी कधी विश्रांती घेणं आणि शरीराची योग्य काळजी घेणं पुरेसं आहे. जर तुम्हाला तुमच्या हातपायांमध्ये खूप कडकपणा जाणवत असेल किंवा तुमचे हातपाय सुन्न होत असतील आणि मुंग्या येत असतील तर आपल्यालाच प्रथम काही गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. रक्ताभिसरण सुधारणं आणि तुमच्या नसांवर दबाव कमी करण्यासाठी खूप कडक झालेले स्नायू सैल करणं आवश्यक आहे. या प्रक्रियेमध्ये कोमट पाणी अविश्वसनीयपणे उपयुक्त आहे. मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही आहे, पण सत्य हे आहे की जर तुम्ही आता याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्हाला नंतर नक्कीच औषधांची आवश्यकता असेल. म्हणून पहिली पद्धत जी खूप सोपी आहे ती म्हणजे कोमट मीठ पाण्यामध्ये पाय ठेवून बसणं. ही सर्वात सोपी पद्धत आहे आणि परिणाम खूप लवकर दिसून येतो. तुम्हाला फक्त एक बादली कोमट पाण्याने भरून घ्यायची आहे. त्यात सुमारे 2 चमचे खडं मीठ घालायचं आहे. नंतर तुमचे पाय त्याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटे ठेवायचे आहे. शक्य असल्यास तुमच्या पायांना हलक्या हाताने मालिश करा. असं होतं की कोमट पाणी शिरा किंचित वाढवतं आणि मीठ जे आहे ते सूज कमी करण्यास मदत करतं. जेव्हा रक्ताभिसरण वाढतं तेव्हा लोकांना पहिल्यांदा खूप हलकं वाटतं, पण आणखी एक गोष्ट आहे, एक विशेष घटक जोडल्याने त्याचे फायदे आणखी वाढू शकतात, जे मी तुम्हाला पुढे स्पष्ट करतेच. दुसरी पद्धत म्हणजे मोहरीचं तेल आणि लसूण मसाज करणं. हा एक प्राचीन उपाय आहे जो आपल्या घरामध्ये वर्षानुवर्षे वापरला जात आहे आणि आजही तितकाच प्रभावी आहे. यासाठी 2 चमचे मोहरीचं तेल गरम करायचं आहे आणि त्यात लसणाच्या 2 किंवा 3 पाकळ्या घालायच्या आहे. ते थोडं थंड झाल्यावर तुमच्या हात आणि पाय 10 मिनिटे पूर्णपणे मसाज करायचा आणि नंतर इच्छित असल्यास तुम्ही गरम पाण्याचा कॉम्प्रेक्स लावू शकता. मोहरीचं तेल हे निसर्गात उबदार असतं आणि लसूण रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे नसांमधील कडकपणा कमी होतो. आयुर्वेद देखील त्याचे वर्णन वात कमी करणारा म्हणून करतो. तिसरी पद्धत म्हणजे गरम पाण्याचा कॉम्प्रेस लावणे. ज्यांना तीव्र वेदना आहेत त्यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. एक टॉवेल घ्या, गरम पाण्यामध्ये भिजवा, चांगलं पिळून घ्या. नंतर ते वेदना किंवा कडकपणा असलेल्या जागेवर 5 ते 10 मिनिटं ठेवा. दिवसातून 2दा असं केल्याने स्नायूंना त्वरित आराम मिळेल. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा मग तुमच्या पायांमध्ये तीव्र सुन्नता येत असेल ज्यामुळे तुम्हाला उष्णता जाणवत नसेल तर पाणी जास्त गरम ठेवू नका, कारण सुरक्षितता प्रथम येते. आता प्रश्न हा आहे की हे घरगुती उपाय पुरेसे आहेत का, की आपल्याला आपला आहार आणि जीवनशैली बदलावी लागेल का? पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय खावं आणि काय खाऊ नये, कारण विशिष्ट जीवनसत्वांची कमतरता ही सुन्नतेसाठी सर्वात मोठी कारणीभूत आहे. आता सर्वात महत्त्वाच्या पौष्टिक आहाराबद्दल बोलूया, जिथे आपण काय खावं आणि काय टाळावं यावर चर्चा करूया. जर तुम्ही फक्त बाहेरून तेलाने मालिश केली तर तुम्हाला पूर्ण फायदे मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला आतून योग्य पोषण देत नाही तोपर्यंत आराम अपूर्ण राहू शकतो. समजून घ्या की जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या शरीराच्या गरजा बदलतात. आपल्या नसांचं आरोग्य आपल्या आहारावर अवलंबून असतं. मी तुम्हाला घाबरवू इच्छित नाही आहे, परंतु तुम्हाला सत्य सांगणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे येणारे सुमारे 60% वृद्धांमध्ये सुन्नपणा आणि मुंग्या येणं हे सर्वात मोठं कारण आहे आणि त्याचं कारण म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता. सर्वप्रथम व्हिटॅमिन B12 हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ते नसा दुरुस्त करतं. यासाठी दूध, दही, चीज, अंकुरलेलं धान्य खाण्यास सुरुवात करा. जर कमतरता तीव्र असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की घेऊ शकता आणि पूरक आहारही घेऊ शकता. नंतर येतं व्हिटॅमिन D आणि कॅल्शियम, जे हाडे आणि स्नायूसाठी आवश्यक आहे. यासाठी सकाळी थोडा सूर्यप्रकाश घ्या. तीळ, दही आणि ताक देखील उत्कृष्ट आहे. तुम्ही शेंगदाणे किंवा बदाम देखील खाऊ शकता. स्नायूंचा कडकपणा कमी करण्यासाठी मॅग्नेशियम देखील आवश्यक आहे. केळी, भोपळ्याच्या बिया किंवा मग हिरव्या भाज्या यासाठी खूप चांगल्या मानल्या जातात. एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे ती म्हणजे जास्त साखर खाल्ल्याने हळूहळू नसा कमकुवत
होतात। मधुमेह असलेल्या लोकांमध्ये सुन्नपणा वाढवण्याचं एक प्रमुख कारण ते आहे। म्हणून गोड, तळलेले किंवा जास्त मीठ कमी करा। जास्त वेळ रिकाम्या पोटी राहणं टाळा आणि भरपूर पाणी प्या, कारण अपुरं पाणी रक्ताभिसरण बिघडवतं। दिवसातून 2 किंवा 3 वेळा थोडंसं चाला। दर अर्ध्या तासाने पाय हलवत राहा। रात्री पायाखाली उशी ठेवून झोपल्यानेही खूप आराम मिळतो। या छोट्या छोट्या गोष्टींनंतर खूप फरक करतात। पहा, वृद्धत्व हा आजार नाही, ती फक्त आपली जबाबदारी आहे। जर वेदना वाढल्या किंवा चालणं कठीण झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या। योग्य वेळी स्वतःची काळजी घेणं ही सर्वोत्तम गोष्ट आहे। आता मी स्पष्ट करेन की ही समस्या कधी धोकादायक बनू शकते आणि केव्हा ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि नंतर अडचणीत येतात। व्हिडिओमध्ये नंतर आपण ही समस्या कधी धोकादायक बनू शकते याबद्दल चर्चा करू, म्हणजे ती कोणती धोक्याची चिन्हे आहेत जी तुम्ही कधीही दुर्लक्षित करू नयेत। पहा, हातपायांमध्ये थोडीशी वेदना किंवा मुंग्या येणं कधीकधी पूर्णपणे सामान्य गोष्ट असू शकते, परंतु काही चिन्हे आहेत जी आपण दुर्लक्षित करू नयेत। उदाहरणार्थ, जर तासनतास किंवा दिवसात सतत सुन्नपणा येत राहिला तर चिंतेचं कारण आहे। जर तुम्हाला चालताना अशक्त वाटत असेल किंवा चालताना अडखळायला सुरुवात झाली असेल किंवा अचानक तुमच्या हातातून काही गोष्टी खाली पडल्या असतील तर अनेकांना त्यांच्या पायामध्ये जळजळ जाणवते, जणू काही ते आगीत आहेत। ही वेदना रात्रीच्या वेळी अधिकच वाढते। जर शरीराची एक बाजू अचानक कमकुवत किंवा सुन्न झाली तर ती मज्जातंतू दाब किंवा मग मधुमेही न्यूरोपॅथीचं लक्षण असू शकते। ती स्ट्रोकची सुरुवातीची चिन्हे देखील असू शकतात। येथे एक गोष्ट आहे जी बरेच लोक चूक करतात। त्यांना वाटतं की ते वृद्ध असल्याने हे घडणं निश्चितच आहे, परंतु हाच विचार नंतर समस्या वाढवू शकतो। माझ्याकडे सुमारे 68 वर्षांचे रामकाका आले होते। सुरुवातीला त्यांना फक्त त्यांच्या पायामध्ये मुंग्या येत होत्या, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। 3 महिन्यानंतर त्यांना चालताना लक्षणीय अशक्तपणा जाणवू लागला। त्यांची चाचणी घेण्यात आली तेव्हा असं आढळून आलं की त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त आहे, ज्यामुळे त्यांच्या नसांवर परिणाम होत आहे। सुदैवाने त्यांनी वेळेवर उपचार सुरू केले आणि त्यांची प्रकृती सुधारली। म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगते की तुमच्या शरीराचा संकेत समजून घ्या, घाबरू नका, फक्त त्याकडे दुर्लक्ष करू नका। काही विशिष्ट परिस्थिती तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। उदाहरणार्थ, अचानक सुन्नपणा वाटणं, बोलण्यात अडचण येणं, चक्कर येणं किंवा संतुलन बिघडणं, लघवीवरती नियंत्रण गमावणं किंवा तीव्र वेदना ही आपत्कालीन परिस्थितीची लक्षणे असू शकतात। तुम्ही तुमच्या कुटुंबाचे मेन आहात। निरोगी राहिल्याने तुमचं कुटुंब मजबूत राहील। वयानुसार शरीर बदलतं, परंतु योग्य काळजी घेतल्यास तुम्ही बराच काळ सक्रिय राहू शकता। माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।